पाठ 23वा छत्रपती राजर्षी शाहू महाराज. लेखक श्रीराम पचिंद्रे. 1896चा पावसाळा कोरडाच गेला. नंतरच्या वर्षीही ऊन आणखीनच वाढायला लागलं. आभाळात कोरडे ढग जमायचे, पण पाऊस काही पडत नव्हता. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला, केव्हा पाऊस पडेल याची वाट बघायला लागला. महाराष्ट्रभर दुष्काळाने थैमान घातलं. जनावरं उपाशी पडली. लोक गावं सोडून जगायला दूर चालली. गावच्या गावं ओस पडली, म्हणजे रिकामी पडायला लागली. हे सगळं बघून शाहू महाराजांचा जीव वर खाली व्हायला लागला. त्यांनी दिवाण बहादूर रघुनाथराव सबनीसांना आणि इतर काही अधिकाऱ्यांना बोलावलं. घोड्यावरून दौरा सुरू केला. फाटकं तुटकं पांघरून रानोरान फिरणाऱ्या गरीब रयतेची अवस्था महाराजांना कळली. वेगवेगळ्या भागात दुष्काळांनी झोडपलेल्या रयतेला त्यांनी धीर दिला. हिरवीगार रानं उन्हाने करपून गेली होती. महाराजांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली. त्यांनी सांगितलं, मी स्वतः संस्थानात दौरा काढून प्रजेची अवस्था बघितलीय. तुम्ही जशी माझी प्रजा, तसाच शेतकरी, गोरगरीब मजूर हीही माझीच प्रजा. तुम्ही धान्याच्या किमती कमी केल्या तर 2 वेळेला 4 घास त्यांच्या पोटात जातील. मात्र तुमचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही. तुमचा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ. त्यामुळे धान्याच्या किमती उतरल्या. प्रजेला रास्त म्हणजे योग्य दरात धान्य घ्यायला थोडं तरी परवडायला लागलं. मग काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन थोडी रक्कम जमा केली आणि त्यातून एक स्वस्त धान्य दुकान सुरू झालं आणि तिथून प्रजेला स्वस्त धान्य योग्य प्रमाणावर मिळायला लागलं. शहरातल्या बाकीच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा हे पाहून ना नफा ना तोटा या तत्वावर धान्य विकायला सुरुवात केली. महाराजांनी दरबारातून बिनव्याजी कर्ज वाटायचा हुकूम केला. व्यापारी कर्ज घेत, धान्याची खरेदी करत, धान्य विकत आणि रक्कम दरबारी जमा करत. पाण्याचा प्रश्नही मोठा होता. महाराजांनी विहिरीतला गाळ काढण्याची आज्ञा दिली. नदीकाठी विहिरी खोदायला सांगितल्या आणि याचा खर्च दरबारातून केला. नदी नाल्यावर बंधारे घालून वाया जाणारं पाणी अडवायची योजना राबवण्यात आली. नवे तलाव कुठे बांधता येतील याची पाहणी झाली. विहिरींचा गाळ काढून त्याची खोली आणि रुंदी वाढवल्यामुळे प्रजेची गरजेपुरत्या पाण्याची सोय झाली. मात्र शेतकऱ्यांची जित्राब म्हणजे त्यांची पाळलेली जनावरं उपासपोटी मरू लागली. म्हणून महाराजांनी जनावरांसाठी छावण्या उभ्या केल्या. तिथे शेतकऱ्यांची जनावरं आणली, त्यांना वैरण मिळण्याची व्यवस्था केली. त्यामुळे शेतकऱ्यांची जनावरं जगली. महाराजांनी दरबारात सांगितलं, प्रजेला धान्य दिलं, जनावरांना चारा पाणी दिलं म्हणजे भागत नाही. बाकी सगळं विकत घ्यायला त्यांच्याकडे पैसा नाही. तेव्हा त्यांना पैसा मिळावा म्हणून कामं काढायची. रोजगार हमी योजना राबवायची. आपल्याकडे चांगले रस्ते नाहीत ते करून घ्यायचे. महाराज स्वतः यासाठी फिरत होते. रस्त्याची कामं व्हायला लागली आणि गरीब रयतेच्या म्हणजे प्रजेच्या हातात 4 पैसे मिळायला लागले. महाराजांच्या आणखी एक गोष्ट लक्षात आली. रस्त्याच्या कामावर बायका येतात आणि त्या कामं करतात. तेव्हा त्यांची लहान लहान मुलं झाडाखाली असतात, इकडं तिकडं फिरतात, उपाशी राहतात आणि रडतात. म्हणून त्यांनी दरबाराला हुकूम दिला आणि ह्या लहान मुलांची व्यवस्था लावण्यासाठी छावण्या म्हणजे तात्पुरत्या बांधलेल्या खोल्यांची व्यवस्था केली. त्यांची काळजी घेण्यासाठी आया नेमल्या. अशा तऱ्हेने रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी शिशु संगोपनगृह चालू झाली. मुलांनो, या कथेतून तुमच्या हे लक्षात आलं का की शाहू महाराज हे किती दूरदृष्टीचे होते. कित्येक वर्षापूर्वी प्रजेचे हाल बघवले नाहीत म्हणून महाराजांनी ज्या काही सोयी केलेल्या आहेत त्या आजच्या काळातही काळाशी सुसंगत आहेत.